तर आखाती युद्धामुळे एलपीचे दर वाढलेले आहेत, त्यामुळे ऑटो चालक व्यावसायिकांना याचा मोठा फटका बसलाय। त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे। आखाती युद्धजन्य परिस्थितीचं कारण देत गेल्या 2 आठवड्यामध्ये एलपीजीच्या दरामध्ये एकूण 28 रुपये 36 पैसे इतकी दरवाढ झाली आहे। वाहनामध्ये लागणाऱ्या एलपीजीचे दर परत 5 रुपयांनी वाढलेले आहे। आपण बघू शकतो की नागपूरमध्ये आजचे दर आहे 84 रुपये 92 पैसे पाहायला मिळत आहे। आणि जर का आपण युद्ध सुरू व्हायच्या आधी हे दर बघितले तर साधारण 56 रुपये हे दर होते। म्हणजे जवळपास यामध्ये 20 रुपयाची वाढ जवळपास मागच्या 15 दिवसामध्ये झालेली आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जे ऑटो चालक यांना मोठा फटका बसत आहे, कारण की त्यांचं पूर्ण आर्थिक गणित बिघडलेलं आहे। काही ऑटो चालकांमध्ये त्यांना विचारूया, एवढी मोठी संख्येने गर्दी घेऊन तुम्ही चाललेले आहे, परवडते का तुम्हाला? नाही परवडत। गॅस खूप वाढली, त्याच्या कारणानं आम्हाला परवडत नाही। गॅसमध्येच जास्त पैसे चालले। आम्ही इथून बुट्टीबुरीला चाललो 10 सवाऱ्या घेऊन, 500 रुपयाचे सवारी आहे आणि 300 रुपयाची गॅस लागत आहे। 200 रुपये वाचत आहे। 26 किलोमीटर जाणे आहे, 26 किलोमीटर येणे आहे। आम्हाला काही वाचून नाही राहिलं। कुठेतरी युद्ध सुरू आहे, त्यामुळे एलपीजी गॅसचा तुटवडा आहे, त्यामुळे पुरवठा खंडित झालेला आहे किंवा विस्कळीत झालेला आहे। त्यामुळे मग हे दर देखील वाढलेले आहे आणि त्यांचं एक समाधान करण्याचा प्रयत्न केलं जातं की युद्ध संपल्यानंतर पूर्ववत स्थिती होईल। मात्र कुठेतरी सातत्याने आपण जर बघितलं तर 3ऱ्या आठवड्यामध्ये युद्ध गेलेलं आहे ना, असं असताना देखील ज्या प्रकारे एलपीजीचे दर वाढताना दिसत आहे, त्यामुळे त्याचा सर्वाधिक फटका हा ऑटो चालकांना बसताना पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।